परवा वाचलं असेल, अथनीला एक बाई एका झाडाखाली उभी होती, कुठेतरी कामाला गेली होती, साधी बाई. तिच्यावर वीज पडली आणि ती मेली. काही नियम पाळणं अत्यावश्यक आहे. झाडावर वीज होण्याचं, झाडावर वीज समजा पडण्याची मात्रा जास्त असते, जास्त शक्यता असते झाडावर वीज कोसळण्याची. म्हणून किती वातावरण खराब असलं तरी झाडाखाली उभं राहू नये. झाडाखाली उभं राहू नये. खुल्या जागेत जरी उभं राहिलं तरी सुद्धा चालते. झाडाची जी मुळं असतात ती मुळं त्या विजेला ओढण्याला कारणीभूत होत असतात. म्हणून त्या मुळांना लाइटनिंग रॉड्स म्हणतात. म्हणजे विजेच्या संदर्भात ती मुळं जमिनीत खोल असतात आणि एखादं ओल्लं झाड असलं, ओल्लं आणि उंच झाड असलं, त्यावर वीज समजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. एकदम हिरवं हिरवं आहे, पाणी आहे, नारळाच्या झाडावर तर जास्त पडण्याची संभावना असते, कारण नारळाच्या झाडामध्ये पाणीच पाणी पाणी असते भरपूर. म्हणून ज्या झाडामध्ये जास्त पाणी असते त्या झाडावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते.